नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. कर्मचाऱ्यांची होळी दिवाळी आता एकत्र. शासन निर्णय आणि एका झटक्यात कर्मचाऱ्यांना मिळणार 9 लाख. चला पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे की चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. अत्यंत आनंदाची बातमी शेअर करायला विसरू नका. सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाची उत्सुकता लागलेली आहे. आयोग वेतनवाढीबाबत शिफारशी तयार करणार असून शिफारशींना मंजुरी मिळाल्यानंतर वेतन आयोग प्रत्यक्षात लागू होणार आहे. मात्र या संपूर्ण प्रक्रियेला किमान 1 वर्ष किंवा त्याहून अधिक कालावधी लागण्याची शक्यता आहे. हा संपूर्ण कालावधी लक्षात घेता आता सरकारी कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात एरियर मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार वेतन आयोगाच्या शिफारशी जानेवारी 2026 पासून लागू होण्याची शक्यता वर्तविण्यात आली. प्रत्यक्षात अंमलबजावणी उशिरा जरी झाली तरी जानेवारी 2026 पासूनची थकबाकी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केली जाऊ शकते. साधारणतः 18 ते 24 महिन्याचा एरियर कर्मचाऱ्यांना मिळू शकते. त्यामुळे साधारण 9 लाखापर्यंत एरियर कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. एरियरची रक्कम ही फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असणार आहे. सध्या 2.0, 2.25 तर 2.18 आणि 2.57 असे विविध फिटमेंट फॅक्टर लागू होण्याची ही शक्यता व्यक्त केली जात आहे. जर 20 महिन्याचा एरियर गृहीत धरला तर लेवल 1 ते 5 लेवल 5 मधील कर्मचाऱ्यांना सुमारे 3.60 लाख रुपयापासून ते 9.17 लाख रुपयापर्यंत एरियर मिळू शकतो. ही रक्कम फिटमेंट फॅक्टर 2.0, 2.25, 2.18 किंवा 2.57 अशा दरावर आधारित अंदाजानुसार मोजली जात आहे. जर वेतनवाढ जानेवारी 2026 पासून लागू मानली आणि अंमलबजावणी करण्यात आली तर 20 महिन्याची त्या 20 महिन्यांचा फरक एक रकमी स्वरूपात कर्मचाऱ्यांना दिला जाणार आहे. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात लाखो रुपयांची भर पडण्याची शक्यता असून 8व्या वेतन आयोगाकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे. अंमलबजावणीची तारीख निश्चित झाल्यानंतरच नेमकी रक्कम किती येणार हे आता स्पष्ट होणार आहे.